नमस्कार मंडळी. आज आपल्या कसबे सुक्यानेची यात्रानिमित्त भैरवनाथ महाराज आणि जोगेश्वरी मातेची यात्रा आहे. दत्तप्रभूंची यात्रा आहे आणि आपले गावाचं आराध्य दैवत दाऊद मलिक महाराजांची पण यात्रा आहे. आणि या निमित्ताने मी गावगाड्याच्या वतीने पूर्ण यात्रेचं चित्रीकरण केलेलं आहे आणि ते गावगाडा यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड करत आहे. माझ्याकडे दिले तृतीयेच्या दिवशी तेलबंद झाल्यानंतर आमच्या गावची यात्रा आज रथोत्सव आहे आणि याच्या पलीकडे पण यात्रा आहे. मोत का कुवा होऊ शकता
काय पवित्र राव. बोल भैरवा की, बोल भैरवा की जय जय जय. बोल भैरवा की.
पवित्र भाव. बघा मित्रांनो, आज आमच्या गावाच्या यात्रेचा पहिला दिवस. असे सर्व पाळणे वगैरे इथं सजलेले आणि लोक पब्लिक जे आहे, गावकरी आहेत, पंचक्रोशीतील सर्व मान्यवर इथं यात्रेमध्ये आलेले. आम्ही दोघं नवरा बायको पहिली जत्रा आहे आमची लग्न झाल्यानंतरची, आणि दोघं पण आम्ही कुटुंबासह सर्वजण यात्रेला आलेलो आहे आम्ही. आणि हे बघू शकता, आता आम्ही दोघं जण ह्या पाळण्यात बसणार आहे, याच्यात बसलेलो आहे. आणि इथून आमची सुरुवात होणार आहे. याच्यापासून सुरुवात झाली. मागच्या पाळण्यामध्ये मम्मी पप्पा दोघं जण बसत आहे. हे बघा, मम्मी पप्पा बसले. मम्मी पाळण्यात कधी बसायला घाबरत होती, पण मम्मीला फोर्स केला. तिच्या सुनबाईचं तिने ऐकलं. एकंदरीत सुरुवात झाली असं मला कुठेतरी वाटायला लागलं. सुनबाईचं ऐकलं तिने आणि लगेच पाळण्यात बसली आणि मस्त एन्जॉय घेत होती. हे बघा मित्रांनो, आम्ही आता पाळण्यात बसलो आणि वरती आहे असं बोलत होती. म्हटलं, मला पण चांगलं वाटलं, पण माझं लक्ष खाली होतं की किती खोल आहे. नंतर तिला कंटाळा आला, माझ्याकडे दिले. हे बघा, वरचा व्ह्यू असा होता. गर्दी जरा कमी होती, पहिला दिवस होता, आणि पाळणे थोडेसे, एक मोठा पाळणं काही रेडी नव्हता, त्याच्यामुळं थोडीशी गर्दी जरा कमीच होती. तर गर्दी वाढली, हळूहळू गर्दी वाढत गेली. आणि मग आम्ही पाळण्यात फायनली बसलो. पाळणा फिरायला लागला. हे बघा, काजल फुल आनंदात आहे आणि तिच्यासोबत मी पण आनंदात देखील आहे. तर एकदम गोल गोल फिरतोय पाळणा. कॅमेरा उठला वाटतं माझ्याकडून. एवढ्या गर्दी, एवढ्या स्पीडमध्ये सुद्धा आम्ही कॅमेरा हातात धरला, कारण कॅमेऱ्याशिवाय आमचं पुढं भरत नाही. त्याच्यामुळं बघा, मम्मी पप्पा मागं बसलेले. आता उतरतो आहे आम्ही. शेजारच्या पाळण्यात बसायचं आहे आम्हाला. याच्यातून उतरल्यानंतर खूप मजा आली मित्रांनो. कसबे सुक्यानं आमच्या गावाची यात्रेची परंपरा जवळपास 500 वर्षापासून ही परंपरा चालत आलेली परंपरा आहे.
पाहणं चालू झालं. ठाकरे चंदू बोधा नागर तू ठाकरे चंदू बोधा नागर तू हाकता शकली टाळू हाकता शकली टाळू मोहण्या बैलावर मनमन वाळू मोहण्या बैलावर मनमन वाळू हात्र बाई हात्र बाई मोहण्या मोहण्या बैलाचं मन काय मोहण्या बैलाचं मन काय आत्मन कांड नवमन भूल हात्र बाई आत्मन कांड नवमन भूल बोल बैरो बाकी जय बायको झाली खूप मोठी बायको झाली मोठी बायकोन आणले केळ खाले तो गुटू गुटू केळ खाले गुटू गुटू तो शेंडी उडे सुटू सुटू तो शेंडी उडे सुटू सुटू शेंडी बांधला वट्टा हात्र्य बाई हात्र्य बाई शेंडी बांधला वट्टा वाण म्हणा वट्टो बांधली गाय वट्टो बांधली गाय वाण म्हणणार जे दूध खाय वाण म्हणणार जे दूध खाय हात्र्य बाई हात्र्य बाई भले जणार गोखडी लोळत जाय बोल जय माझ्या देवार नाम नाम माझ्या देवार हरे राम नाम माझ्या देवार नाम नाम माझ्या देवार नाम माझ्या देवार नाम नाम माझ्या राजा नाम नाम माझ्या देवार नाम नाम माझ्या अरे देवा भैरवत्या तू रे देवा भैरवत्या तू अरे भैरवत्या तू रे गाला रे भैरवत्या तू रे गाला भैरवत्या तू रे गाला रे देवा तू रे गाला भैरवत्या तू रे गाला रे भैरवत्या तू रे गाला वाट मारा गेला गाला रे देवा मारा गेला गाला वाट मारा गेला गाला रे वाट मारा गेला अरे वाट मारा गेला गाला रे देवा मारा गेला गाला वाट मारा गेला गाला रे वाट गेला येकीच्या तोंडाला रे देवा येकीच्या तोंडाला गेला येकीच्या तोंडाला रे गेला येकीच्या तोंडाला अरे गेला येकीच्या तोंडाला रे देवा येकीच्या तोंडाला येकीच्या तोंडाला रे गेला येकीच्या तोंडाला अरे बरं बोलो तो देवाला रे भैरव बोलो तो देवाला बोलो तो देवाला रे भैरव बोलो तो देवाला अरे मान काय कोळानी बाईला रे मान कोळानी बाईला मान काय कोळानी बाईला रे मान काय कोळानी बाईला अरे मान कोळानी बाईला रे मान कोळानी बाईला मान काय कोळानी बाईला रे मान काय कोळानी बाईला रक्त तिळून निघाला रे देवा तिळून निघाला मान काय तिळून निघाला रे रत्ना तिळून निघाला रक्त तिळून निघाला रे देवा तिळून निघाला रत्ना तिळून निघाला रे रत्ना तिळून निघाला गेला त्यांनी जवाड्याला रे गेला त्यांनी जवाड्याला
का केलीच्या वाड्याला रे होता केलीच्या वाड्याला दिल्लीच्या वाड्याला रे रंगा दिल्लीच्या वाड्याला मन काय दिला रे मान दिला रे दिला मन काय दिल्लीला का दिला मन का दिल्लीला का दिला अरे मान केलीला रे दिला रे मान केलीला रे दिला मन काय दिल्लीला दिला रे मन का दिल्लीला देवा सांगून देवा दे रे देवा 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 राहिला अरे पुराणीता दिवसवंता आचारीता कोणावर राग भरू नको रे देवा सगळं समाधान रे वऱ्या कुडे अडचणी रे देवा देवड्याचं अरे सगळ्याला समाधान मानून घे रे देवा समाधान मानून घे रे अरे समाधान मानून घे रे देवा समाधान मानून घे आज रे आहे उद्या नाही रे देवा सांगून देतो तुला अरे सांगून रे देतो रे देवा सांगून रे देतो एवढा शब्द ध्यानात रे देवा शब्द ध्यानात रे ध्यानात रे देवा शब्द ध्यानात रे वारा उडत गेला रे वारा गावान रे खाला अरे वारा उडत गेला रे देवा वारा उडत गेला शेवटची नामती तुला रे देवा शेवटची विनंती तुला अरे शेवटची विनंती रे देवा शेवटची विनंती याच्या पुढे आपलं राज्य संपलं देवा रे याच्या पुढे राज्य संपलं देवा असं का म्हणत्या ज्यांना संपूर्ण तो लय दिवस सुनाले तुम्ही असं काय म्हणतोय नाही नाही यांना सांगून देतो असं काय सांगतो राज्य संपला नाही असं नाही या यात्रेच्या निमित्ताने ज्या वेळेला हा गाडा किंवा रथ जो आहे जो जुंपल्यानंतर या ठिकाणी प्रथमतः या गावातील धनगर समाज जो आहे हा धनगर समाज या ठिकाणी एक कोकरू जे आहे या ठिकाणी त्याचा टिळा रथाचा टिळा जो आहे हा त्या ठिकाणी रथाला दिला जातो. नंतर तिथून पुढे रथ जो आहे ह्या कसबे सुकेन्या गावाची जी परंपरा आहे भैरवनाथ यात्रेची, तर पूर्वीच्या काळी हापशी जमात जी होती त्या जमातीचे लोक गावावर हल्ला करायचे आणि मग हल्ला केला की स्थानिक गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास त्यांच्याकडून व्हायचा. एक वेळ अशी आली की त्यांचा हल्ला जो होता हा या गावातील काळ्या आणि भोज या परिवारातील जे लोक होते त्यावेळेचे पराक्रमी, त्या लोकांनी या हापशांच्या टोळ्या ज्या होत्या त्या पिटाळून लावल्या, त्यांचा पराभव केला. आणि तेव्हापासून मग त्यावेळेचे जे शासक होते त्या शासकांनी
या काळे आणि भोज परिवाराला त्यांचा सन्मान राहावा म्हणून या भैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेचा यात्रेचा उत्सव करण्याची परवानगी त्यांनी दिलेली आहे. आणि तेव्हापासून काळे आणि भोज हे एक वर्ष काळ्यांचा मान, दुसऱ्या वर्षी भोजांचा मान, पहिली बैलजोडी जुपायचा हा मान या दोन्ही परिवाराला मिळालेला आहे. आणि आजतागायत जवळजवळ 450 ते 500 वर्षापासून ही परंपरा जी आहे ही चालत आलेली आहे. आता या यात्रेमध्ये प्रथमतः भैरवनाथ आणि जोगेश्वरीच्या स्नानाकरता गोदावरीवरून पाण्याची कावडीने पाणी आणलं जातं आणि चतुर्थीच्या दिवशी सकाळीच या भैरवनाथ आणि जोगेश्वरींना त्या पाण्याचं आंघोळ घातली जाते आणि नंतर पुढचा कार्यक्रम सुरू होतो. आता तत्पूर्वी हा रथ या ठिकाणी जो आहे हा रथ तयार करण्यासाठी त्यावेळेच्या लोकांना बरेच परिश्रम घ्यावे लागले आणि आजतागायत म्हणजे तेव्हापासून तर आत्तापर्यंत हा एकच रथ जो आहे हा तयार झालेला आहे किंवा त्याचा उपयोग आम्ही करतो. हा रथ जो आहे हा तृतीयेच्या दिवशी तेलवण झाल्यानंतर चतुर्थीला दुपारी 4 वाजता भैरवनाथ मंदिरापासून निघून तो पश्चिमेला येतो. दाभाड्याच्या कोपऱ्यावरून परत तो पाठीमागे जातो आणि तिकडे बैरागवाड्यापासून तर पुन्हा मसोपापासून पुन्हा दुसऱ्या फेऱ्याला हा रथ येतो. तदनंतर गावातील काही बैलजोड्या ज्या असतात या बैलजोड्या या रथाला आलटून पालटून जुंपल्या जातात आणि शेवटी जानोसा मंदिर जे आहे या भैरवनाथाचं त्या जानोसा मंदिरामध्ये या रथ जो आहे हा सोडला जातो. अनेक लोक या पंचक्रोशीतील भाविक जे आहेत हे लोक या यात्रोत्सवासाठी आवर्जून उपस्थित राहतात आणि काही लोक तर नवस करतात आणि त्यांच्या नवसाला पावणारा हा देव जो आहे याची ख्याती या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या यात्रेच्या निमित्ताने अनेक लोक व्यावसायिक जे आहेत हे साधारणतः चतुर्थीला या कसबे सुकेण्याची यात्रा आणि पंचमीला दत्तप्रभूची मौजी सुकेण्यामध्ये यात्रा असते. तर हा यात्रेचा कालावधी साधारणतः 3-4 दिवसाचा असतो. या 3-4 दिवसामध्ये हजारो लोक या ठिकाणी या दोन्ही गावांना येऊन भेट देतात आणि आपले मनातील कामना इच्छा जी आहे ती इच्छा ते पूर्ण करून घेतात. तर एकंदरीत हे जे दैवत आहे भैरवनाथचं दैवत हे नवसाला पावणारं दैवत मानलं जातं. त्याचबरोबर हे जाज्वल्य दैवत आहे आणि आत्तापर्यंत अनेक प्रकारे लोकांना त्याची परिचिती आलेली आहे आणि म्हणून हे दैवत किंवा या दैवताची यात्रा जी आहे ही यात्रा आजला गायत चालत आलेली आहे. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला रथ ज्या वेळेला झुंपला जातो त्यावेळेला तेली कुटुंबातून त्याचा नैवेद्य जो आहे हा या भैरवनाथाला दाखवला जातो पंचमीच्या दिवशी दुपारी आणि तो नैवेद्य दाखवल्यानंतर मग तिथून रथाची उलट मार्गाने परत मिरवणूक निघते आणि नंतर त्याची साधारणतः 2 वाजेला सांगता होतो. अशी आपली अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. काय सांगायचं बाबा, माझी आई मेली तेवढ्या तुमच्या धावांच्या आई आल्या. याची तर पहिली चालली होती पहिल्यांदाच माणुसकीचं कारण ती सवय कोणाकडे पण लगीत जाते. अरे बाबा माणुसकीचं घर नाही त्याचं. माणुसकीचं घर अरे माझी आई नाही होती त्याची पहिल्यांदा आली मग मागून तुमच्या तिघांच्या आई आल्या. येणारच पण बाळा गणेश घाबरू नको म्हणा, देऊ नको. तुझ्या आई एक आई मेली जे काय आलेली असेल तर म्हणू दे. आम्ही 4 आई आहे तुला तुला धीर दिला, आधार दिला म्हणून शांतता बरं वाटलं. एक आई आई भेटले बाप भेटले, बरोबर आहे. आता काळजी कशाची अजिबात नाही. आज लगेच काय मला लागला का मला 12 महिने होत्यात कुठं नाही तर बाबा माझी बायको मेली ना.
माझ्या घरच्यांना माणूस की नाही माझ्या घरदार पेटलंय माझ्या घरच्यांना माणूस की राहिली नाही माझ्या घर चालायला आखी मेली माझ्या घरी. आई बापा पर्यंत सगळेच माणूस जवळजवळ 1.5 वर्ष झाले माझ्या बायको संग माझा डिवोर्स झाला. दुसरीची तयारी चालू आहे पण चालू आहे. काय सांगू बाबा बातम्याला आई मेली मेली. 12 महिने होता कुठे नंतर अरे बायको नको ते पोर मरण. नको काय फोटो काढतो का इकडे पाहिजे. तू गॅप टाकू नको बोल रे संपूर्ण संगीत अरे कच्ची तोंड खूप शिकवतो अरे बोलतो ना पण. हो काय झालं कधी बोल ना बोल अरे बोल ना बोल बोल ना मग तोंड दाबी तुम्ही बोल ना. आता तर ना तोंडच घाले तो. तू इकडे मला सांग तुझ्या बाप मिळाला आमचे बाप दिले तुझी आई पण मिली आई पण दिली बरोबर का नाही पण भाऊ प्रश्न आता बायकोचा आहे तिथं वाटा नाही मग सांगतो ना बाबा माझी बायको मेली. गणेश गणेश तुला एक सांगतो त्याची आई तुझी आई मिली त्याची आई आली बरोबर का तुझी. नाही हा त्याची आली माझी आली तुझा बाप मेला याचा बाप आला माझा बाप आला बरोबर चौघांची आली. चौघांचे बाप आले बरोबर का नाही तुझी बायको मिली त्याच्या 2 दिवस आधी माझी मिली यांच्या बायका आल्या तुला सांगतो सगळ्या गोष्टी दिसा होईल पण बायको दिसा होणार नाही कारण की आधीच वामेतन मा एकच आहे मला संशय होता बरं. काय सांगू बाबा माझी बायको मेली. मावशी, हा एक बायको मेली असेल तर मरू द्या. मरू द्या घाबरायचं काय काम नाही. घाबरेच काय काम काय नाही घाबरायचं काम आहे त्याच्यात. हा. आणि माझी बायको मेली बाबा. बोल बोल पुढलं बोल अरे पुढलं बोल ना बोल ना बोल ना मग. तोंड दाबीतून पुढचं बोल ना म्हणतो आपण तोंड दाबून बोलायला लावलो बोल होतं. ना मग. हा. बोल लवकर या ठिकाणी हा, ते आहे. गावाचं नाव काय सुकाने. सुकाने पंचकृषीतून पंचकृषीमध्ये माझ्यासारखा कलाकार या ठिकाणी आल्या म्हणून या ठिकाणी माझा थोडक्यात सत्कार होणार आहे. सत्कार होणार आहे पण तोंडावर होणार. मेली ती राग झाली तिची आज त्या नेऊन सोडल्या पुढलं बोल ना तेवढ्या तुमच्या चौघांच्या बायका आल्या. तुला सांगितलंय मा घरदार पेटलंय माणूस की नाही माझ्या घरच्यांना यांच्या घरच्यांना माणूस की आई बापापर्यंत होती का. माझ्या घरच्यांना माणूस की राहिली काय सांगू बाबा पहिली तर तुझीच बायको आली. कोणाची? तुझी माझी पण आली होती. आणि याची चौघांच्या बायका आल्या. याची त्याची तर पहिलीच होती ना माझी. किती नंबर वाली आलती रे किती नंबर वाली दुसरी अरे यार, एक होती ना. आमच्या बायका नेमकं तुला काय म्हणले ते अरे मग सांगतो ना भाऊजी घाबरू नका. तुमची बायको मिला म्हणून काय झालं. एक बायको मिला तर बरू द्या. घाबरू नका काळजी करू नका. आम्ही चौघी जणी अरे अरे काय नाही ते तुला आहे ना अरे ते तो तोंड ते डोकं दुखतं दाबून द्यायसाठी बुकीत ते मुलाने पटकन आवर इकडून ये ना. अरे त्याला राग नको आणून दे बरं काय काय राग आल्यावर काय करतो तू. राग आल्यावर हा? राग आल्यावर त्याचा राग तुला माहिती नाही म्हणून काय बावलं ते कसं आहे? त्याला तर राग आला हा. कुत्र्याला तू खाऊन नाही देत. तुला सांगतो मग स्वतःच खातो. मला जर राग आला काय सांगू बाबा तुमच्या बायका आल्या. आल्या. भाऊजी घाबरू नका. घाबरू नका. घाबरू नका तुमची बायको मेली म्हणून काय झालं. हो आम्ही चौघी जणी हा आम्ही चौघी जणी आम्ही चौघी जणी अरे बोलतो ना. बॅट बॉल बोल आम्ही चौघी जणी आम्ही चौघी जणी तुम्हाला दुसरी करून देऊ. बरोबर बदलला नेमकं स्पिनर बॉल पडलं बॅट बॅट माग झाली पुढे अरे मार काय दुसरी करून देऊ बा. हात दिले असं काय चालतं राव रे बावळा? हे जाऊ दे बाबा. सिंगल केल्याशिवाय कोणी सिंगल पाहत नसतं. म्हणजे मित्राचं मित्र भेटे मनाचा संशय भेटे. बरोबर आहे की नाही. बरगडे? नको नको ते बरगडे थोडा आपण जमलो बाबा 4-5 जण. बरोबर आहे की नाही. आपल्या जाते कसली सुखाने या ठिकाणी चालू आहे. कैलास वासी दत्ता माळी पुणेकर
लोकनाट्य तमाशा मंडळांची सुकन्या संगीताची राणी संगीता माडिक पुणेकर यांचा देव हाजर कार्यक्रम चालू आहे. त्या ठिकाणी जायचं, त्यांचा देव हाजर कार्यक्रम बघायचा, 4-5 गाणी ऐकायचे. 4-5 गाणे ऐकायचे का तुझ्या इथं टेप रेकॉर्ड आहे का? नाही 4-5 गाणे ऐकायचे 4-5 गाणी ऐकायचे. ऐकायचे. पटलं तमाशातलं की आपल्या गावाला घेऊन जायचा. आणि नाही पटला मग मग तुझ्याचं कीर्तन ठेवू. गायचं कीर्तन त्याच्या आईचं कीर्तन ठेवलंय असतं मग रे पण त्याच्या आईला एवढी पब्लिक रिॲक्टणार नाही. अरे काय रे त्याला कशाला मारतो बाबा? काय रे? आता एक तुझ्याचं झालंय वय, हा बरोबर आहे का नाही? हा. आणि त्याच्यात एक गोष्ट जर म्हणलं हा तुझ्याचं झालं येण्याच्या तारा ढिल्ल्या. पुण्याचं काय लिहिलं, होय? जायचं कसं कसं? एकदम वाजवात. आई बाई आई नाही बाईला बाई बायला बाई आई बाई आई नाही बाईला बाई बायला बाई नाली तर सोडायची नाही. क्या बात है, क्या बात है. आणि या टायगरला जीव थोडा लागतो. टायगरला जीव थोडा लागतो. टायगरला जीव थोडा लागतो. टायगरला जीव थोडा लागतो. या 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 टायगरला जीव थोडा लागतो. रोशनी चांद करता है चमकना, सितारों को पड़ता है, फैशन लड़कियां करती है तड़पना, बुढ़ों को पड़ता है. तुम जमा बज गए बाबा. अब क्या तळमळ माना जीवाची देवा तुला रखडू दे. तळमळ माझ्या जीवाची देवा तुला रखडू दे. मी आजाद केलेला बकरा नाही सुटले तू. मी आजाद केलेला बकरा नाही सुटले तू. मी आजाद केलेला बकरा नाही सुटले दे. मी आजाद केलेला बकरा नाही सुटले दे. तळमळ माझ्या जीवाची
पण याचं म्हणलं की या ठिकाणी मालक मॅनेजर कोणी बाई माणूस असेल किंवा नसेल त्यांना बोलवलं पाहिजे, त्यांच्या संग चर्चा केली पाहिजे, बरोबर आहे की नाही? आता सुपारी द्यायची म्हणलं बाईला बोलावून लागेल, मग बाईला आवाज देऊन बोलून घ्या. म्हणजे आवाज द्यायचा का? काही घोड्याची आवलं दिली बाईला आवाज कसं द्यायचा असतो? पंढरी फडके किंगमेकर मग भेटल स्वामी गुणात मग भेटल स्वामी गुणात मला अटक करा हो पुण्यात
माझे 99 वाले मित्र मंडळ यांच्यासाठी सांगतो शराबी माझी मुरगुरी टाकली शादी काय सांगू काय सांगू काय सांगू नवीन बरबादी फोटो आला पाहिजे मातच ते बैल आले पाहिजे
मित्रांनो नाही आपण सगळ्यात पाहण्याच्या वरती आहे, सगळ्यात हायस्ट पाळणा आहे हा यात्रेमधला. हे लोक बाकीवर दिसून राहिले, म्हणजे तुम्ही विचार करा पाळणा केवढा असेल. हे लोक तर पब्लिक दाखवा पब्लिक इथे पब्लिक एवढी गर्दी असते, विचार करा तुम्ही. आता माझ्यावर आता कळत आहे. काय समजत नाहीये. खाली पाय खाली पाय चलती हुई गाड़ी के बीच में खड़ा हो जाना, चलती हुई गाड़ी को बिल्कुल अंत में लाठी की तरह लहरा कर बताया। ऐसे खतरनाक कारनामे करके दिखाते हुए कलाकार इस लकड़ी की खड़ी कच्ची स्टील की चिकनी दीवार पर जहाँ पर पानी का एक तलक नहीं दिखता वहीं पर चलता है यादव किसी की मौत कर ले गाड़ी और कलाकार चलाकर के जान की बातें लगाता और जान की बातें लगाने वाले जो दोस्तों जाबाज कहते जाबाज कलाकारों का करा जाए। आज क्या करती है ये सर्कस 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 वाला खेली टिकट यहाँ मिलेगा केवल 50 रुपए का। धना भंडाऱ्यांच्या हातात पण 701 रुपया. नानासाहेब जाधव तिकडे पडलं नाही, उजव्या हाताला तर पडलं नाही. तुम्ही जोड सोड त्यांना. शिवाजीराजे गुणाधारी पैलवान काय भानगडे ते सागर नन्हे गर्दी काय दिसते थोडं माग सर का गर्दी होऊन नका सहकार्य करा. नाही करू ना तर जोड करू आणि हात जोड करू. बर 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 करू. पैलवान तुम्हाला मिरवायचं काम आमचं आहे.
तुम्हाला पहिलं जोडी द्यायचं काम आमच्या हातात नाहीये. उत्तम ताज्या 700 रुपये ना चालेल. नाही पंच आपल्या कुस्ती लक्ष ठेवा. आपल्या कुस्तीकडे लक्ष द्या. नंदीची कुस्ती पण लावली तर तो पुढे पंच आपण म्हणू तिथं झाली का झाली झाली का परिवार माग चला परिवार ते आणखी नाही केलं. हा बस काय पळत अरे लावायची ते पण नन्हे खूप सुंदर. नन्हे अतिशय सुंदर. पंच आता विचारून कुस्त्या लावा. थोडस गोंधळ होऊ शकतो. चला चला मोठी काका चला पैलवान पुस्तक घेतलं बरं का तिकडचं पहिलवान आहे ना. लय पुस्तक पाहिलं घ्या का रट्ट्यात झाली ना यांचे सगळे पुस्तक झाले. चला माग चला माग राजे तू इकडे येऊ शकतो. पंच सावध रे पंच सावध ना तुम्ही काही जाऊ ना कुस्त्या. हे बघा नाना जाधवच्या हाताचा पैलवान 1100 रुपये. मोती काकाच्या हाताचा पैलवान पुढे जाऊ लावली का 1100 रुपये ती. हा नंतर कोण आहे माहिती पंच पाहिजे. पंच तिकडे पंच तिकडे पंच पंच तुम्ही गोंधळ पंच पंच तुम्ही जाऊ ना थांबा रे. नाना तू कर 1100 करतो का इकडे खाली बसतो. वेळ काय तुम्ही त्याला बसतो रे बसू एक एक सापडून शूटिंग करू. वा संदीप हे संदीप ज्ञानाची गरज शरद 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 कारण
तुम्ही स्टेज वरती येऊ नका रे, मेहरबानी करा. थांबून घ्या, थांबून घ्या. शरद नाना, शिवाजीराजे थांबा, कुठे 2 मिनिट थांबा. 5 मिनिटं वेळ जाईल. थांबा दादा काढा. हा काढ्या. तुम्ही जा तिकडे परत. हे लागली का तुला मारला काय चला बघा. कुस्त्या थांबवा. मोदी काका आता त्याच्या 4-5 कुस्त्या झाल्या. आता नाही करू बस. शरदाना गर्दी काय झाली? डाव साईड झाली. शरद डाव साईड झाली. तर बघा गर्दी कमी करा. शरदाना 1100 म्हणा. 1100. चला बघा. परवानगी येण्याच्या कुस्त्या लावू नका आता. चला बघा. व्हिडिओ विश्वासाची परवानगीची बाहेर माझ्या यायचं नाही. चला बघा. चला 1100 नाही झाली. नाही आता बस. आता उठली तर तू कुस्ती कॅन्सल करून टाकेल. ब्लॅक टी शर्ट कोण आहे मध्ये उभा? नाना उत्तम आणि संदीप भंडारी लावून दे दोघांमध्ये. चला उत्तम दादा. छोटी कुस्ती बंद. आता फक्त 2 ते 3 कुस्त्या होणार आहे. याला घे. चला एकाच्या डावा तर मागे चला. डाव्या मागे चला. हा चालूया. 1100 रुपये. ना होते का थोडे मिळते की त्याला इकडे जातो तू त्याला 1100 आम्ही विरोध काम आहे. पहिलं तुम्हाला मिळालं पाहिजे तुमचं नशीब. मागे सरका रे. मागे सरका. मागे सरका. पहिलवान मागे सरका. मागे सरका. झाली बा गोष्टी. बर चला मागे सरका. शिवाजीराजे हे दाढी. शिवाजीराजे इकडे या. चला मागे चला. अकराशे. ए मागे चला. उत्तम तात्या काय पहिलं निर्वळ तुम्ही का उभे राहिले? चला बाजूला. 1100 रुपये.
चला आता त्यात असं ते गेले आम्ही दुसरी शेवटी खुश जाऊन घेऊ. चला भाऊजा माहिती मला चला चला करता तुम्ही तुमची काय अपेक्षा देणगीची. चला भाऊजा रे इथून पुढे होणार नाही आता. इकडे दाढी नको तिकडे दाढी नको करतो का त्याची तू सांगतो का आम्ही जर मोठं लावते पैसे 5,000 एखादी कुठे लावायची आता शेवट आता शेवट भाऊजा भाऊजा हे फायनल काय मुद्दा चला शेवटची कुस्ती सागर ही कुस्ती शेवटची कोण कोण आहे कोणाची ती तुला कोण खेळायचे चला 21 फायनल चल दोघं चला पाच चला बाजूला व्हा प्लीज 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 चला सांगून घेतलं चला सागर ते कुस्ती पाहिजे दोघं शेवटची कुस्ती येऊ राहिली आता शेवटची कुस्ती जाऊ नका प्रेक्षकांनी ना थोडी चला 2100 रुपयाची शेवटची कुस्ती लावली सागर भंडारे याच्या हातून नाही नाही असंही चालणार काय मग तर लावून खेळ मग चालेल बनवा अरे ठीक आहे चला बाजूला तुम्ही सगळे पोहोचू घ्या चला बाजूला तू दोघं चला बाजूला आता तुम्ही चला बाजूला सगळ्यांनी चला बाजूला हवाय संदीपनं 2100ची कुस्ती लावलेली आहे सगळे बाजू चलायचं आता संदीपनं 2100ची कुस्ती लावली संदीप चल पन्ना घेऊन मध्ये चल बाजूला आता तुम्ही येऊ नका बाहेर पुढे येऊ तिकडे पंच तुमची सगळी तयारी पण आमची नाही तयारी बाबा पैसे जाऊला चला बाजूला संदीप कुस्ती चालू कर संदीप कुस्ती बाकी तर बोलू तू चल चला चल चल बाजूला आता घेऊ काय काय नको आता त्याला बाजूला तुम्ही अंतिम कुस्ती लावली संदीप लावली का कुस्ती चला बाजूला अरे निमी
चला चला अंतिम सामने लावले का? अंतिम सामने लावले का? चला पैलवान बाजूला. चला बाजूला, चला पैलवान बाजूला, पंतनी बाजूला, फिरणा बाजूला. हे लाल टी शर्ट गोऱ्या बाजूला. संदीप फान लावले बाजूला. संदीप लावली कुस्ती. पुढे घ्या कुस्ती. पंच कुस्ती लावू नका पंच. चला बाजूला. ट्रॉली सोडून पंचनी बाजूला आधी. चला कुस्ती लावू नका. संदीप, हे संदीप तू मग ती कुस्ती झाली का? जेवढा तू बाजू मध्ये लावू नको आता. लावू नको. आपली कुस्ती चालू आहे. आणि आणखी कोणाची कुस्ती? मोठी गाडी तू कुस्तीच लावली. तिने आणखी मोठी लावली मग. चालू आहे. शरद नाना, शरद नाना काय करते तिथे? ती कुस्ती चालू होती शेजारी. आपण तू ते शरद स्टेजवर घ्या. चला चला शेवटच्या कुस्त्या चालू आहे. शेवटच्या कुस्त्या चालू. चला बाजूला. चला बाहेर फिरण्याला. तेवढ्या कुस्त्या आणि प्रेक्षक पंच बा तेवढं थांबतील आता. चला बाहेर आता. चला बस बस. चला अंतिम सामने. पंचांचं स्वास्थ्य खराब करू नका. चला नाना तर मागे आता पुढचं लागणार नाही. हे बाजार करा. शेवटच्या गोष्टी बाजूला बाजूला. पंच फिरते राहा. रामनाथ द्या फिरते राहा. सुरेश भाऊ आता कुस्ती लावू नका. संदीपच्या पुढे कुस्ती चालू आहे. एक मोती काकाच्या पुढे चालू आहे. एक सागरच्या पुढे चालू कुस्ती. एक शिवाजी. शेवटची कुस्ती चालू. हे झाले चालले. हे नाना नाना देव सोडे. हा मोठं तरी नाही म्हणते. चला बाजूला. चला बाजूला. सुरेश भाऊ इकडे या. मग सारखा झाली का? कुस्ती लावू नका. नाना काय होतं? चला बाजूला. पैलवान विजयी. नाना फिरता राहा. शेवटच्या कुस्त्या चालू आहे. नाना लागली किती? हे नाना ते हे नाही झाली. लागली आता झाली ना. विजय झाले. कसबे सुखाचे भूमिपुत्र चिडके पैलवान गुळा सिद्ध स्टेज कडे या. समीर भाऊ कोकडे यांच्याकडून तुम्हाला 100 रुपये बक्षीस. या ऐकलं. चिडके पैलवान नाना त्यांना तयारी कर. पैलवानांना चिडके पैलवान पुढे. चिडके पैलवान चला. नाही दोनदा नाही म्हटले तुम्हाला. चला बाजूला. आम्हाला कोण पुन्हा चला. परस्पर कुस्ती लावू नका. परस्पर कुठली कुस्ती लावू नका. आपल्या कुस्तीसोबत आपण थांबा.
हा परंग्याचा लावू नका. आता कुस्ती शेवटची चालू आहे. शिवाजी तिडकेची आणि सुद्धा 100 रुपये. तिडके कुठे आहे? तिडके कुठे आहे? घे. शिवाजी राजे तिडके मग तुला 100 रुपये. पूर्ण नाव साहिल शरद तिडके. चला बाजूला प्रेक्षक पहिल्या बाजूला जरा मागे चला. मागे चला. नाही म्हणा नाही म्हणा. हा संदीपच्या समोरची 2100 रुपयाची कुस्ती. चला बाजूला पंच बाजूला. या ठिकाणी त्यांनी सुद्धा या कार्यामध्ये आपल्या या कार्यामध्ये कुस्त्या केलेल्या आहेत. आपण त्या कुस्त्या पाहिलेल्या आहेत. ते या ठिकाणी कुस्त्या बघायला आणि लावायला आलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या यात्रा कमिटीचे वतीने त्यांचं खूप अभिनंदन. त्यांचा सत्कार विश्वास साठे आणि भाऊसाहेब नानबांडरे करतील. त्यांना विनंती की त्यांचा सत्कार स्वीकारावा. नाना कुस्ती आली का? हा चाल द्या. जरा कुस्ती बोला ना, मी कामात आहे जरा. अभिनंदन. चला हाय हाय. नाना शेवटी कुस्ती कुठे नाना? आता पंचांना विनंती आहे, कोणतीही कुस्ती होणार नाही. कोणतीही कुस्ती होणार नाही. कोणतीही कुस्ती लावायची नाही परस्पर. दिनकर माळी परवान निफाड कारखान्यामध्ये वॉचमन म्हणून त्यांनी काम केलं. तिथे ते रिटायर झाले. त्यांचे बंधू रमेश माळी हे अतिशय उत्कृष्ट असे पैलवान होते. त्यांची सुद्धा खानदानी पैलवानकीचा पेशा किंवा पैलवानकीची परंपरा आहे. चला कुस्ती 3 चालू. पंच 5-6 आहे. 3च पंच पाहिजे. हा जरा पहिला कोण शेवटची झाली. शाबास. समोरचे 2 कुस्त्या चालू आहे. झाली कुस्ती तिकडं. कुस्ती झाली जा तिकडं. आणि कुस्ती झाली ती संदीप. हा आता नानासाहेब जाधवच्या समोरचा पहिला 2100 शेवटची कुस्ती. चला हा संदीप पाठवू चला. ही शेवटची कुस्ती. नाना समोरचा पहिला कुठे आहे? शेवटची कुस्ती चालू आहे. नानाच्या समोर शेवटची कुस्ती 2100 कुस्ती. कुस्ती चिटपट झाली पाहिजे. कुस्ती निकाली झाली पाहिजे. एक बाकी ठीक आहे. चला पैलवानाने सुद्धा अतिशय खेळाडूप्रमाणे या ठिकाणी खेळ दाखवलेला आहे. कसल्या प्रकारची कटुता पैलवानामध्ये दिसली नाही. पंचांनी अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी पंचाचं काम पाहिलेलं आहे. प्रेक्षक तर होते सगळे शांत आणि अतिशय सुंदर अशा कुस्त्या आजही झालेल्या आहेत. अतिशय दर्जेदार आणि उत्कृष्ट कुस्त्या आज या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत. दरवर्षी असं सहकार्य करा आणि जे वर्गणीदार आहेत त्यांनी असंच आर्थिक योगदान आणि वेळेचं योगदान द्या. आधी एक कुस्ती चालू आहे. कसबे स्थानिक पैलवान म्हणून त्यांना प्राधान्य.
नाही म्हणत होतं मला एवढं काय सांगितलं. चला मोती काकूस संपल्या, मोती काकूस संपल्या आता सांगता झाली. आम्ही पहिलं पुन्हा आता एक काटा तुम्ही काटा करा, तुम्ही काटा करा. नाही म्हणा चला बस झाली. सगळे चांगले वाईट नाही. आता 3 तास होती 3 तास आले नाही कुठं बाहेर. चला कळण या ज्या छोट्या गोष्टी चालू आहे आपल्याबद्दल कंटिन्यू सुखी जे भूमिपुत्र आहे त्यांना कुस्तीसाठी प्राधान्य प्रोत्साहन म्हणून आपण लावतो. कुस्त्या लावू नका. आप्पाचा आदेश आहे कुस्त्या लावणं बंद करा. झाली रे चला आता झालं काय राहिले ते. चला बघा तिडके साई शरद तिडके ना. आप्पाचा आदेश आहे कुस्त्या लावून. चला शेवटची कुस्ती चालू आहे. कुस्ती करायची मग कुस्ती करायची 2100 रुपये. विशाल शेवकर या ठिकाणी सगळ्या आपल्या कुस्तीच्या स्पर्धेचं चित्रीकरण करीत आहे. फोटो सेशन चालू आहे. सगळ्यांनी त्या कुस्ती लक्ष द्यायचे आणि त्याचं युट्यूब चॅनल आहे. त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे गावगाडा. अतिशय प्रसिद्ध आहे ते. त्या गावगाड्यावर आपण युट्यूबवर जाऊन त्याचं ते प्रक्षेपण पहा. अतिशय चांगलं शूटिंग काढतो तो. आपल्या गावच्या सगळ्या गावातल्या सगळ्या पुस्तक डोळ्याकडे करतोय. मोतीरामच्या समोरची कुस्ती शेवटची अंतिम कुस्ती 2100 रुपये. दोन्ही पैलवान अतिशय नावाजलेत आहेत. त्यांच्या शर्यतीवर लक्ष देतो. आता एकही गोष्टी याच्यानंतर लागणार नाही. याची नोंद घ्यायची आहे. पंचांनी घ्यायची आहे. पंच कमिटीने घ्यायची आहे. शेवटच्या कुस्त्या अतिशय प्रेक्षणीय कुस्त्या. पैलवान डावपेच दाखवा. डावपेच करा. अटॅक करा.
मस्त रे. विजय पर्यंत अभिनंदन. ती पण झाली. विजय पर्यंत अभिनंदन. चला. गावगाडा का रणगाडा? गावगाडा. आज बऱ्यापैकी सगळ्यांच्या गोष्टी सगळ्यांच्या गोष्टी सागर कुस्ती की उडान मध्ये सेंटर घे ना. या शेवटच्या 2 कुस्त्या झाल्यानंतर आरोळ दिली जाईल आणि आपल्या यात्रा कमिटीच्या यात्राचा उत्सव सांगता या ठिकाणी होईल. आता काय कार्यक्रम आज बऱ्यापैकी पैलवानांनी बऱ्यापैकी सगळ्यांचं अभिनंदन आणि विशेष आभार. असं शांततेचं सहकार्य करावं अशी अपेक्षा. नाशिक जिल्ह्यात सुद्धा अशी परंपराने 2-2 दिवस कुस्त्या खेळायची, परंतु आपलं असं गाव आहे की 2 दिवस आपण कुस्त्या घेतो. आणि या कुस्तीचं पंचावन्न पाम जे पाहतात ते प्रत्येक कुस्ती खेळलेलं आहे आणि त्यातली त्यात त्यांना मी स्वतः थोडस ट्रेनिंग पण दिले पंचांचं. तू कॅप्टन होता सुद्धा अवश्य इंटरव्ह्यू घेतली. म्हणजे या ठिकाणी गड्यामध्ये जे पंच आहे ते जवळपास मोठी काका असेल, विश्वस्ताचे असेल, नाना असेल, उत्तम तात्या असतील, संदीप असेल, हे सगळे राष्ट्रीय कुस्तीचे खेळाडू आहेत. हे मॅटवर कुस्ती खेळलेले आहेत. उद्या मौजे सुकेला सुद्धा कुस्तीची दंगल आहे. संबंधित पैलवानी नोंद घ्या. प्रेक्षक पाहिजे पाहायला. आपण अरे पण पंचच कंटाळले काय. रामनाथ पाहिलं तुम्ही इकडे ना. पाकीचे पंच जमले तुम्ही इकडे लावली कोणती ते पायसोर
पैलून काही दमन आणि एकाही गावाचं प्रदर्शन झालं बरं का तुमचं नाही जोडी लावतो पण जोडी उलटी दिली तुमची पस्तीस आहे नाही होणार सोडत त्यांच्या मागं लागत आहे. सोडत पॉइंट घ्यायचे का पॉइंट घ्यायचे पॉइंट घ्यायची पॉइंट आपण सांगायचं ना ते काय नाना काय पॉइंट घ्यायचे विचार का 2 मिनिटं द्या पहिलं नाही का दोन्ही कुस्तीचे आम्ही आता तुमची कुस्ती ना पॉइंट घेऊ आता ऐका बरं का महाराष्ट्र कुस्ती परिषदेच्या नियमाप्रमाणे